जिल्हा पोलीस दलातील अप्पर अधीक्षक ऋतू खोकर यांची धाराशिव येथे पदोन्नतीने अधीक्षक पदी बदली झाली आहे। गृह विभागाने गुरुवारी दुपारी राज्यातील 22 IPS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले। श्रीमती ऋतू खोकर या 2018 बॅचच्या IPS अधिकारी आहेत। त्यांनी यापूर्वी अकोला जिल्ह्यातही काम पाहिलं होतं। महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी चांगली प्रभावी मोहीम राबवली होती। अप्पर अधीक्षक ऋतू खोकर यांची नोव्हेंबर 2023 रोजी सांगलीच्या अप्पर अधीक्षक पदी बदली झाली होती। श्रीमती खोकर यांनी जिल्हा पोलीस दलात उल्लेखनीय काम केले। महिला अत्याचाराचे गुन्हे रोखण्यासाठी विशेष मोहीम त्यांनी हाती घेतली आहे। तसेच वाढत्या गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करून त्याची अंमलबजावणी केली आहे। सांगली जिल्ह्यात त्यांच्या अखत्यारीत त्यांनी अनेक समाजोपयोगी अभिनव उपक्रम राबवलेत। बेपत्ता मुलींना शोधण्याची मोहीम त्यांच्या काळात तीव्र केली होती। त्याला मोठ्या प्रमाणात यश देखील आलं। गुन्हे निर्गतीकरणावर त्यांनी मोठा भर दिला होता। धाराशिवच्या पोलीस अधीक्षक पदी आता त्यांची नियुक्ती झाली आहे। दरम्यान श्रीमती खोकर यांच्या बदलीने सांगलीचे अप्पर अधीक्षक पद रिक्त झाले। त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले।